नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबई अलिबाग प्रवासात नवी क्रांती, समुद्रावर फ्लाइंग बोट येत आहे। अलिबागकरांसाठी आनंदाची बातमी। मुंबई अलिबाग दरम्यान येत आहे फ्लाइंग बोट। ना लाटांचे धक्के ना आवाज। आता मुंबई ते अलिबाग प्रवास होणार शांत, जलद आणि प्रदूषणमुक्त। स्वीडिश कॅन्डेला कंपनीची इलेक्ट्रिक फ्लाइंग बोट डिसेंबरपासून सेवेत। 15 बोटींची ऑर्डर, प्रत्येकी 30 प्रवाशांची क्षमता। मासेमारी व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली घोषणा। आशियातील पहिली प्रवासी इलेक्ट्रिक बोट सेवा महाराष्ट्रात। आवाज नाही, धक्के नाही, फक्त वेग आणि आराम। मुंबई गेटवे अलिबाग प्रवास आता पूर्णपणे बदलणार आहे। समुद्रावरून उडणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक फ्लाइंग बोटमुळे मुंबई ते अलिबाग हा प्रवास अधिक वेगवान, शांत आणि पर्यावरणपूरक होणार आहे। मासेमारी व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी या नव्या बोटीच्या सेवेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान प्रवासी वाहतुकीसाठी आशियातील पहिली इलेक्ट्रिक बोट सेवा सुरू होणार असून ही सेवा डिसेंबर महिन्यापासून सुरू होईल। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून ही प्रकल्प संकल्पना राबवली जात आहे। कॅन्डेला नावाच्या स्वीडिश कंपनीने बनवलेल्या या बोटीला फ्लाइंग बोट असे म्हणतात, कारण ही बोट समुद्राच्या पाण्यावरून प्रत्यक्षात उडते। तिच्या खाली असलेल्या 2 लांब फाईल्स, पाण्याखालील पंख किंवा ब्लेड याच्या मदतीने बोट विशिष्ट वेगावर पोहोचल्यावर पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर उचलली जाते। त्यामुळे प्रवासादरम्यान ना लाटांचे धक्के जाणवतात ना कुठलाही आवाज। प्रवास अत्यंत स्थिर आणि सुखद होतो। या बोटीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे। त्यामुळे कोणताही आवाज, धूर किंवा प्रदूषण होत नाही। पाण्याशी संपर्क कमी असल्यामुळे लाटा देखील निर्माण होत नाहीत। विशेष म्हणजे या बोटीतील सेन्सर्स आणि ऑनबोर्ड फ्लाईट कंट्रोलर प्रति सेकंद 100 वेळा फाईल्सची स्थिती बदलतात, ज्यामुळे लाटांवरही बोट स्थिर राहते। कॅन्डेला बोट पारंपरिक प्लॅनिंग बोटींपेक्षा 80% कमी ऊर्जा वापरते आणि एका चार्जमध्ये अधिक अंतर पार करू शकते। एका वेळी 30 प्रवासी वाहून नेण्याची या बोटीची क्षमता असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून 15 इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर देण्यात आली आहे। प्रवासी वाहतुकीच्या तिकीट दराबाबतचा निर्णय हा लवकरच होणार आहे। गेटवे ऑफ इंडिया येथे सध्या अलिबागकडे जाणाऱ्या जुन्या बोटींपासून हा प्रवास अधिक आकर्षक, तांत्रिक आणि आधुनिक होणार आहे। मुंबई अलिबाग दरम्यानच्या फ्लाइंग बोट सेवेमुळे किनारपट्टी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, अलिबाग।